नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। बीएड ॲडमिशन संदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते, त्यामुळे जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती मिळून जाणार आहे। साधारणतः आज बीएड कॅप प्रवेश प्रक्रियेसाठी 22 तारीख आहे, शेवटची तारीख आहे। मग अनेक विद्यार्थी लक्षात घ्या, आता पोर्टलवरती तुम्ही पाहू शकता साधारणतः 40,000 पेक्षा जास्त अर्ज व्हेरीफाय झालेले आहेत। 10 ते 15,000च्या आसपास थोडेसे अर्ज राहिलेले आहेत, ते देखील लवकर व्हेरीफाय होणार आहेत। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म आहे ते लॉक केलेले आहेत त्यांनी घाबरून जायचं नाहीये। लवकरच तुमचा फॉर्म आहे तो व्हेरीफाय होईल किंवा पार्शियली व्हेरीफाय होणार आहे। अनेक विद्यार्थ्यांना आपण सांगत आहोत की पार्शियली व्हेरीफाय जरी आलेला असेल तरी तुम्हाला पुढच्या प्रवेश प्रक्रियेसाठी तुम्हाला लक्षात घ्या संधी मिळणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा याच्यामध्ये मुदतवाढ मिळणार का, अशा प्रकारचा प्रश्न अनेक विद्यार्थी आपल्याला विचारत होते। तर पोर्टलवरती जी पहिली नोटीस आलेली आहे तर याच्यामध्ये सांगण्यात आलं फर्स्ट एक्सटेंड, लक्षात घ्या की पहिली मुदतवाढ मिळालेली आहे। तर याच्यामध्ये 22 तारीख अशी मागच्या परिपत्रकामध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण तरी विद्यार्थ्यांना सांगत होतो की 22 तारखेपर्यंत लवकरात लवकर फॉर्म लॉक करा, कारण का व्हेरीफाय करणं हे जे संबंधित पोर्टल आहे, विभाग आहे, यांच्या अंतर्गत येतं। त्यामुळे व्हेरीफाय प्रोसेस ही एकदा तुम्ही फॉर्म लॉक केलात म्हणजे तुमचा फॉर्म व्हेरीफाय किंवा पार्शियली व्हेरीफाय किंवा डॉक्युमेंटचा जो स्टेटस आहे व्हेरीफाय किंवा रिजेक्ट अशा प्रकारचा तुम्हाला लॉग इन मध्ये पाहायला मिळणार आहे। आता याच्यामध्ये मुदतवाढ मिळणार का, तर हे लवकरच पोर्टलवरती स्पष्ट होईल। तर मला तरी माझं तरी मत आहे की अजून याच्यामध्ये थोडी मुदतवाढ होईल, पण जोपर्यंत अधिकृत परिपत्रक आहे ते ज्यावेळी प्रसिद्ध होत नाही आहे तोपर्यंत या संदर्भात फायनल अपडेट देता येणार नाही आहे। त्यामुळे आजचा आणि उद्याचा दिवस प्रतीक्षा करायची आहे। ज्यामुळे ज्यांचा फॉर्म भरायचा राहिलेला आहे त्यांनी फॉर्म भरून घ्या। जर मुदतवाढ होत असेल तर आज रात्रीपर्यंत तरी पोर्टलवरती अपडेट येणार नाही आहे। उद्या दिवसभरामध्ये, उद्या सकाळी ही अपडेट जर मुदतवाढ होत असेल तर पोर्टलवरती पाहायला मिळेल। जर मुदतवाढ झाली नाही, आपण सांगतोयच की याच्यामध्ये अजून पुन्हा थोडीशी मुदतवाढ मिळेलच, तर मुदतवाढ झाली नाही तर लगेचच कॅपचं पुढचं वेळापत्रक आहे ते पोर्टलवरती प्रसिद्ध होणार आहे। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। मुदतवाढ होत असेल तर थोडेच दिवस मुदतवाढ होईल। याच्यामध्ये विद्यार्थ्यांना फॉर्म व्हेरीफाय किंवा त्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले असतील किंवा लक्षात घ्या पार्शियली व्हेरीफाय झालं असेल तरी देखील तुम्ही अर्ज अपडेट करू शकता। त्यासाठी तुम्हाला फॉर्म अनलॉक करायचा आहे आणि तुम्हाला कागदपत्र अपडेट करून तुम्हाला पुढे फॉर्म प्रोसेससाठी टाकायचा आहे। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। साधारणतः यानंतर लक्षात घ्या नवीन वेळापत्रक प्रसिद्ध होईल। याच्यामध्ये मेरिट लिस्ट, प्रोविजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट, कॉलेज ऑप्शन फॉर्म, त्यानंतर मेथड, अशा अनेक लक्षात घ्या स्टेपने हा फॉर्म भरायचा आहे। पुढची प्रोसेस असणार आहे। आपण देखील या संदर्भात वेळोवेळी अपडेट देत आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। ज्यांचं व्हेरीफाय झाले नाही आहे, अनेक दिवसांपासून कॅन्डिडेट प्रतीक्षेत आहेत, विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे जे फॉर्म आहेत ते व्हेरीफाय होण्यासाठी वेळ लागत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रतीक्षा करायची आहे। तुमचा फॉर्म व्हेरीफाय, पार्शियली व्हेरीफाय किंवा तुमचे डॉक्युमेंट स्टेटस तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। मुदतवाढ होण्याची शक्यता आहे, पण आपण विद्यार्थ्यांना सांगतोय की लवकरात लवकर फॉर्म आहे तो भरून टाकायचा आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। बीएड ॲडमिशन संदर्भात प्रॉपर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।